श्रीराम समर्थ श्रीराम भाग 133. पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती पैठणला आले होते. शंकराचार्य मठात उतरले होते. त्याच वेळी मदुरेचे हरिहर शास्त्री काशी यात्रेला जाताना वाटेत पैठणला थांबले होते. तेही शंकराचार्य मठातच उतरले होते. दोघही शांकर वेदांताचे गाढे पंडित. सारं आयुष्य त्याच अध्ययनात व्यतीत झालेलं. एकनाथ महाराजांचे वंशज आणि थोर सत्पुरुष बाबाजी महाराज शंकराचार्यांच्या भेटीला आले. दयाळराव स्वामींचा विषय निघाला. बाबाजी महाराज म्हणाले, दयाळराव स्वामी आमच्या पैठणचं भूषण आहे. त्यांचं ज्ञान किती खोल आहे याचा पत्ताच लागत नाही. आपण जेवढं पुढे जावं त्यापेक्षा ते 5 पावलं पुढेच आहेत असं अनुभवाला येतं. ज्या शास्त्रांचा अभ्यास केलेला नसतो त्या शास्त्रातील प्रश्नांची उत्तरही ते त्या शास्त्राची परिभाषा न वापरता पण अगदी अचूक देतात. त्यामुळे त्यांचं बोलणं कुणालाही कळू शकतं आणि शास्त्राचं मर्म जाणणाऱ्यांना विशेष काही समजल्याचा आनंद मिळून ते चकित होतात. शंकराचार्य स्वामी महाराजांच्या आज्ञेवरून बाबाजी महाराज दयाळराव स्वामींना शंकराचार्य स्वामींच्या भेटीला घेऊन आले. शांकर वेदांतावर चर्चा सुरू झाली. आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य या श्रुतीचा अभिप्राय नेमका काय आहे? आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी वेदांताचं श्रवण आणि मनन करावं असा या श्रुतीचा अभिप्राय आहे का? पण मग अनेक वेदांती पंडितांना साक्षात्कार झालेला नसतो. वेदांताचं किती श्रवण झाल्यावर साक्षात्कार होईल असं प्रमाण कुठे सांगितलेलं नाही. आणि अशिक्षित संत महात्म्यांना साक्षात्कार झाला होता का? तो कसा? अशी चर्चा खूप रंगली. दयाळराव स्वामी ही सर्व चर्चा ऐकत होते. शंकराचार्यांबद्दल अतीव श्रद्धेची भावना मनात असल्यामुळे ते काही बोलले नाही आणि काही बोलत नव्हते. तेव्हा शंकराचार्य स्वामी महाराजांनी दयाळराव स्वामींना विचारलं, आपल्याला काय वाटतं? दयाळराव स्वामींनी शंकराचार्यांना वंदन केलं आणि ते बोलू लागले. प्रथम दयाळराव स्वामींनी चर्चेतील मुद्द्यांचा परामर्श घेतला आणि ते म्हणाले, आत्मसाक्षात्कार होण्यासाठी वेदांत श्रवण करा असा या श्रुतीचा अभिप्राय आहे असं वाटत नाही. शास्त्रीय संगीताचं उदाहरण घेता येईल. गाणं शिकलं म्हणजे स्वरांचा साक्षात्कार होतो, पण प्रत्येक गायकाला होतोच असं नाही. वेदांत श्रवणाचंही असंच आहे. तव्य या शब्दाचा अर्थ योग्यता असा अर्थ घेतला तर या श्रुतीचा अभिप्राय समजतो. शंकराचार्य स्वामी महाराजांनीही ब्रह्मसूत्रावर भाष्य करताना तव्य या शब्दाचा अर्थ योग्यता असाच घेतलाय. म्हणून या श्रुतीचा अभिप्राय असा होतो की आत्मा हा श्रवण मनन आणि निदिध्यासन करण्यास योग्य आहे किंवा श्रवणाने प्राप्त करण्यास योग्य आहे. दयाळराव स्वामींचं हे मत सर्वांनाच मान्य झालं आणि वादाचा तिथेच आपोआप समारोप झाला. शंकराचार्य स्वामी महाराजांनी दयाळराव स्वामींना मोठ्या कौतुकाने शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला आणि त्यांना मानाने निरोप दिला. दयाळराव स्वामी महाराज गेल्यानंतर हरिहर शास्त्री बाबाजी महाराजांना म्हणाले, एवढं प्रगाढ अध्ययन यांनी केलं तरी केव्हा? बाबाजी महाराज म्हणाले, अध्ययन काळात त्यांनी बरेच ग्रंथ अभ्यासलेत. नाही असं नाही, पण ते जे काही सांगतात ते त्यांच्या अनुभवावरूनच सांगतात. जे बोलतात ते नेहमीच त्यांच्या स्वतःच्या अनुभवाचं असतं. म्हणूनच त्यात इतका ठामपणा आणि निस्संदिग्धता असते. शंकराचार्य स्वामी महाराज म्हणाले, दयाळराव स्वामी सिद्ध प्रज्ञ आहेत. सर्व शास्त्र त्यांच्या मुखातून स्वयंभूपणे प्रकट होतात. त्यांचे ग्रंथ आणि वचन सामान्य बुद्धीने लावून चालणार नाहीत. पूर्ण श्रद्धेने ऐकणाऱ्या श्रोत्यांनाच त्यांच्या बोलण्यातील मर्म कळू शकेल. बाबाजी महाराज म्हणाले, होय, त्यांच्या साध्या साध्या वाक्यातही एक शाश्वत कालातीत असा अर्थ असतो. जिलबी पाकातून बाहेर काढली तरी पाक निथळत असतो, तसा दयाळराव स्वामींच्या वाक्यांमधून आत्मानुभव निथळत असतो. म्हणूनच वाटतं ते बोलतात तेच शास्त्र आणि तीच खरी ब्रह्मविद्या. ते बोलायला लागले की आपल्याला समजलेले शास्त्रार्थ दुरुस्त करून घ्यावेत असं आमच्या पैठणचे पंडित म्हणत असतात.
दारणा स्वामींच्या वचनांमध्ये अर्थ सघनता आहे म्हणतात. आध्यात्मिक अनुभव आणि अधिकार आहे आणि त्यांची गुरुभक्ती तर सर्वोच्च कोटीची आहे. म्हणूनच मला वाटतं दारणा स्वामींची वचनं ज्ञानदेवांच्या वचनांच्या शेजारी ठेवण्याच्या योग्यतेची आहेत. हरिहर शास्त्री म्हणाले, दारणा स्वामींच्या अलौकिक सामर्थ्याबद्दल पुष्कळ हकीकती इथे ऐकल्या. चमत्कार वाटाव्या अशा अनेक घटना त्यांनी भक्तांसाठी केल्या आहेत. बाबाजी महाराज म्हणाले, होय, वेळ पडली की भक्तांसाठी दयाळराव स्वामी अत्यंत कठीण आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज करून जातात. त्यावेळेला ते सहज झाल्यासारखं वाटतं, पण मागाहून विचार केला म्हणजे मोठंच आश्चर्य वाटतं. दयाळराव स्वामींना विचारायला गेलं तर सर्व श्रेय ईश्वराला किंवा सद्गुरूंना देऊन ते नामानिराळे राहतात. ते स्वतः त्या घटनेला चमत्काराचं स्वरूप कधीच देत नाहीत आणि इतरांनाही ते देऊ देत नाहीत. त्यांचा मोठा चमत्कार म्हणजे प्रपंचात गुरफटलेल्या सामान्य लोकांनाही ते बाहेर काढतात आणि ईश्वराकडे वळवतात. जो जो त्यांना शरण जातो त्याला ते अत्यंत सोप्या मार्गाने आपल्या मूळ स्वरूपापर्यंत घेऊन जातात. दयाळराव स्वामी स्वतःच एक मोठा चमत्कार आहेत. दयाळराव स्वामींचे द्वितीय चिरंजीव मेघश्याम यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव काशीनाथ असं ठेवलं. काशीनाथ फार मोठे सुकृत घेऊन जन्माला आलेला असावा. त्याला अगदी लहानपणापासूनच गोपाळकृष्णांबद्दल उत्कट भक्ती होती. गोपाळकृष्णांच्या दर्शनाला जाणं त्याला फार आवडायचं. तो काही महिन्यांचा होता तेव्हापासूनच त्याला दर्शनाला नेलं की गोपाळकृष्णाकडे सतत एकसारखा टक लावून पाहत राहायचा. जेवायला बसवलं की स्वतःच्या हाताने पानाभोवती पाणी फिरवून गोपाळकृष्णांना नैवेद्य दाखवायचा आणि मगच घास भरवून घ्यायचा. काहीही खायला दिलं की आधी गोपाळकृष्णांना नैवेद्य दाखवायचा. मठात भक्तांच्या लहान मुली यायच्या. गोपींसारखं नटून त्या गोपाळकृष्णांपुढे नृत्य करायच्या. ते पाहून काशीनाथही आईसाहेबांजवळ हट्ट करून गोपीसारखं नटवून घ्यायचा. गोपाळकृष्णांपुढे तो नाचायचा. सारे जण कौतुकाने बघत राहायचे. आईसाहेबांना तर खूप कौतुक वाटायचं. नाच संपला तरी गोपीचा पोशाख उतरवायला काशीनाथची तयारी नसायची. आईसाहेब म्हणायच्या, तुला गोपाळकृष्णासारखं नटवते रे, या मुली तुझ्या भोवती नाचतील बरं. काशीनाथ म्हणायचा, नाही, मला गोपाळकृष्ण व्हायला नाही आवडत, मला गोपीच व्हायचंय, नाचायचंय मला. सगळ्यांना त्याचं बोलणं ऐकून हसू येई. श्रीराम समर्थ. श्रीराम.